शिव हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आता बघा लवकरच महाशिवरात्री येत आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला काय सेवा करायच्या तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर मेन म्हणजे रुद्राभिषेक याला मेरुमणी मानण्यात येतं. रुद्राभिषेक हे भगवान शंकरांना सर्वात आवडती सेवा आहे ही आपली. तर ह्या सेवेने भगवान शंकर आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. तर रुद्राभिषेक कसा करायचा तर त्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याची फलश्रुती काय आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ हा नक्की बघा, पूर्ण बघा. तर काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाल महाशिवरात्रीच्याच दिवशी भगवान शंकरांनी हे प्राशन केले होते आणि त्याच्याच विनाशापासून जगाला वाचवण्यासाठी हा रुद्राभिषेक त्या दिवशी केलेला होता असंही म्हणतात. आणि काही कथेनुसार ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीने या दिवशी विवाह केला होता. तर त्यासाठी आपण ही सेवा करत असतो, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. आणि ह्या सेवेने म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी जेव्हा हलाल प्राशन केलं होतं तेव्हा त्यांच्या कंठात आग व्हायला लागली होती आणि त्याच टायमिंगला त्यांना सर्व देवगण हे काही ना काही दूध देत होते त्यांना प्राशन करण्यासाठी किंवा पाणी देत होते. तर ह्या दुधाने थोडं थोडं त्यांना बरं वाटत होतं, म्हणून त्याच दिवसापासून त्यांना शुद्ध पाण्याने, जलाने किंवा दुधाने, पंचामृताने हे अभिषेक करण्यात येतात तेव्हापासूनच असं म्हणतात. आणखी एक कथा आहे. तर याच दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे मोठ्या प्रमाणात तांडव करत होते, तर त्यांनाच शांत करण्यासाठी लोकांनी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती आणि ह्याच दिवशी रुद्राभिषेक देखील केला होता त्यांना शांत करण्यासाठी. तर एवढे महत्व आहे रुद्राभिषेकाचं. तर तो कसा करायचा आणि जे काही आपल्या घरात अडचणी आहेत किंवा घरात कटकटी आहेत, नवरा बायकोचं पटत नाहीये, मुलं कोणाचंच ऐकत नाहीयेत किंवा चिडचिडपणा करतात, तर त्यांच्यासाठी देखील रुद्राभिषेक किती महत्वाचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या घरात काही बाधित व्यक्ती असतील किंवा एखादी कंटिन्यू सतत आजारी पडत असेल एखादी व्यक्ती किंवा गोळ्या औषधांनी सुद्धा त्याचा आजार पण बरा होत नसेल ना, तर त्यांच्यासाठी देखील रुद्राभिषेक खूप महत्वाचा आहे. तो कसा करायचा, कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे तर ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर तुमच्या घरात कोणी व्यसन करणारे व्यक्ती असेल तर ते व्यसन जाण्यासाठी काय सेवा करायच्या तर ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सुरुवातीला आपल्याला लवकर उठून शुचिर्भूत होऊन सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला त्या टायमिंगला नाही जमला तर तुम्ही देवपूजा जेव्हा करता त्याच्यानंतरही तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता. नाहीतर प्रदोष काळ हा देखील खूप महत्वाचा मानलेला जातो. प्रदोष काळ हे मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर प्रदोष काळ सूर्य मावळण्याच्या आधी 45 मिनिटं आणि सूर्य मावळण्यानंतर 45 मिनिटं असा हा प्रदोष काळ असतो. तर ह्या काळात देखील तुम्ही रुद्राभिषेक केलेला सर्वात प्रभावी मानलं जातं. आणि महाशिवरात्रीचा दिवस म्हणजेच शिवतत्व, या दिवशी मोठ्या प्रमाणावरती आपल्या पृथ्वीवरती जागृत असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही भगवान शंकर हे सदाशिव आहेत, भोलेनाथ आहेत, ते एखाद्या भक्तांनी साधा एक लोटा जरी त्यांच्या शिवलिंगावरती पाणी अर्पण केलं तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. तेवढे ते भोळे आहेत आणि लवकर ते आपल्यावरती प्रसन्न होतात असंही म्हणतात. तर रुद्राभिषेक हा कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते आता. तर महाशिवरात्री दिवशी विशेष पूजा केली जाते या दिवशी आणि शिवलिंगावरती पांढरी फुले, धोत्र्याची फुले, बेलाची पाने ही त्या दिवशी वाहिली जातात, कारण ही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. आणि धोत्र्याचं फुल जर तुम्हाला या दिवसात कुठे भेटलं तर ते देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता. तर आता रुद्राभिषेक कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते. आणि ह्या दिवशी जागरणाचं देखील खूप सारं महत्व आहे.
तर रुद्राभिषेक करताना तुम्हाला सुरुवातीला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणावरती थोड्या पांढऱ्या अक्षता व्हायच्या आहेत आणि शिवलिंग हे आपल्याला साफ करून पुसून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शिवलिंगाचा निमुळता भाग असतो, म्हणजे त्यातून जलधारा वाहत असते, ते निमुळता भाग आपल्याला उत्तरेकडे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचं आहे, किंवा तुम्ही चंदन टीका देखील लावू शकता. ते देखील शंभू महादेवाला खूप आवडतं, तर ते देखील तुम्ही लावू शकता. धूप दीप लावायचा आहे तुम्हाला रुद्राभिषेक करण्याच्या आधी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेक हा करायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला रुद्राभिषेक करताना जर तुमच्याकडं गळती नसेल तर तुम्ही एका ह्याच्यात वाटीत पाणी घेऊन चमच्याने किंवा जे तुमच्याकडं तांब्याचं चमचा असेल त्याने सुद्धा तुम्ही पळी पळी पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण म्हणजे सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत तर ते तुम्हाला सांगते. आणि जर गळती असेल तर तुम्हाला ती गळती लावायची आहे, आणि नंतरच तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला शिवमहिम स्तोत्र एक वेळा वाचायचं आहे. पळी पळी पाणी सोडत तुम्हाला हे शिवमहिम स्तोत्र सुरुवातीला वाचायचं आहे. त्याच्यानंतर गणेश अथर्व स्तोत्र फलश्रुती म्हणायची नाहीये, फक्त तुम्हाला गणपती अथर्वशीर्षक हे पूर्ण म्हणायचं आहे, फक्त फलश्रुती म्हणायची नाहीये तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरं म्हणायचं आहे तुम्हाला रामरक्षा. तर रामरक्षा ही तुम्हाला 1 ते 9 श्लोकापर्यंत म्हणायची आहे. तिथून पुढचे 10व्या श्लोकापासून हे फलश्रुती असते, त्याच्यामुळे तुम्हाला 1 ते 9 ह्या श्लोकापर्यंतच रामरक्षा म्हणायची आहे. त्याच्यानंतर रुद्राध्याय तुम्हाला म्हणायचा आहे, चमक नमक म्हणायचं आहे. जर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर तुम्ही मराठीत देखील वाचू शकता या दिवशी. त्याच्यानंतर शिव कवच हे तुम्हाला 1 वेळा वाचायचं आहे. त्याच्यानंतर शिव गायत्री मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे आपल्याला. आणि महामृत्युंजय मंत्र पंचप्राणयुक्त हा तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि हे सगळे मंत्र म्हणत असताना तुम्हाला ते जलधारा तशीच म्हणजेच पळी पळी पाणी तुम्हाला तसंच वाहत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर संजीवनी मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे. कालभैरव अष्टक हे तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. जरी तुम्हाला 11 वेळा शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा देखील म्हणू शकता, आणि जर 1 वेळा म्हणायचं असेल तर 1 वेळा देखील तुम्ही म्हणू शकता. फक्त ह्या सगळ्या सेवा करत असताना तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती शिवलिंगावरती तुम्हाला पळी पळी पाणी वाहतच तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपले शिवलिंग हे साफ करून घ्यायचं आहे, कोरडं पुसून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर भस्म लावायचं आहे शिवलिंगाला. आणि त्याच्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला म्हणायची आहे. तर तुमच्याकडे जर 108 बेलपत्र तुम्हाला भेटले तर चांगलंच, आणि जर नाही भेटले तर तुम्ही 1 बेलपत्र तुम्हाला हातात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे. आणि अभिषेक करताना देखील तुम्हाला 1 बेलपत्र हे महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. आणि बाकीचे शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना देखील तुम्हाला जर 1च बेलपत्र असेल तुमच्याकडं किंवा थोडे भेटले असतील तर सुरुवातीला तुम्हाला बेलपत्र 1 नाम घेत तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे. आणि शेवटच्या बेलपत्राला तुम्हाला काय करायचं आहे तर ते बेलपत्र आपल्या उजव्या हातात धरायचं आहे. आणि शिव अष्टोत्तर नामावली ही 108 वेळा तुम्हाला म्हणायची आहे. तर शिव अष्टोत्तर नामावली कोणती आहे तर ते मी तुम्हाला सांगते. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः. हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात देखील भेटून जाईल. हे सगळ्या सेवा मंत्र किंवा स्तोत्र हे सगळे हे नित्यसेवे पुस्तकात आहेत. तर ह्यातील बघून तुम्ही म्हणू शकता. आणि जेव्हा तुम्ही शेवट शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना म्हणजेच ओम परमेश्वराय नमः, तर हे शेवटचं म्हणताना तुम्हाला जे हातात घेतलेलं बेलपान आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती ठेवायचं आहे, अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शंकराची आरती करायची, गणपती बाप्पाची आरती करायची आहे. अशी ही सगळी सेवा आहे. तर महत्वाचं एक की तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या सेवा करता तर जेव्हा ते तीर्थ आपल्या जवळ येतं, म्हणजे तीर्थ जे होतं महादेवाच्या
देवाच्या पिंडीवरती आपण जे सोडलेलं पाणी असतं, तर ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते तीर्थ जर तुमच्या घरात, मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे, जर तुमच्या घरात काही दोष असतील, निगेटिव्ह ऊर्जा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक फुल घ्यायचं आहे किंवा आंब्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या तीर्थात बुडवून तुम्हाला अख्ख्या घरात शिंपडायचं आहे ते. आणि हे तीर्थ फक्त बाथरूमची जागा सोडून, म्हणजे बाथरूम सोडून तुम्हाला अख्ख्या घराच्या कोपऱ्यात सगळीकडे तुम्हाला हे शिंपडायचं आहे. तर ह्याने काय होतं, तर आपल्या घरातली जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा जे काही दोष असतील तुमच्या घरात, तर ते हळूहळू निघून जायला मदत होते. आणि जर तुमची मुले हट्टीपणा करत असतील तर त्यांना देखील द्या. तर ह्या सेवेने खूप असा फरक पडतो. आणि जे काही तुमच्या घरात व्यक्ती आहे किंवा बाधित व्यक्ती आहे किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे, जेणेकरून तिचा आजार पण काही केल्या बरा होत नाही, तर त्यांना जर तुम्ही हे तीर्थ दिलं तर खरंच खूप प्रभावशाली हे तीर्थ आहे. ह्या तीर्थाने त्या व्यक्तीला खूप सारा फरक पडेल, त्या आजारातून लवकर बरी होईल ती व्यक्ती, इतकी प्रभावशाली ते तीर्थ आहे. आणि जर तुम्ही हे सेवा रोज जर करत असाल ना, तर खरंच खूप सारा तुम्हाला फरक जाणवेल. आणि ते तुम्ही सेवा केल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवेल की कसं आपल्या घरात काय काय बदल होत आहेत ते. आणि जर तुमच्या घरात कोणी व्यसन करणारी व्यक्ती असेल तर त्यांनाही तुम्ही ते हे तीर्थ द्यायचं आहे. आणि जरी त्यांनी हे तीर्थ नाही घेतलं तर तुम्ही जेवणातून किंवा जर तुम्ही त्यांना पाणी दिलं तर त्या पाण्यातून तुम्हाला द्यायचं आहे. फक्त जेवण बनवताना ते सात्विक असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि त्या जेवणातून तुम्हाला ते तीर्थ टाकून तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. तर खरंच खूप खूप म्हणजे प्रभावशाली हे तीर्थ आहे. आणि जरी तुम्हाला रोज शक्य नसेल हे सगळं सेवा म्हणजे रुद्राभिषेक करणं, तर तुम्हाला ह्या सगळ्या सेवा जरी तुम्ही सोमवारी केल्या आणि हे तीर्थ जर एका भांड्यात किंवा बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि रोज जरी घरात शिंपडलं तरी सुद्धा खूप सारा फरक पडतो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, रोज जर ह्या सेवा सगळ्या शक्य नसतील तर तुम्हाला प्रत्येक सोमवारी हे रुद्राभिषेक करायचा आहे. आणि हे तीर्थ तुम्हाला पुढल्या सोमवारपर्यंत हे टिकवायचं आहे. असं म्हणजे प्रत्येक सोमवारी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. खूप सारा फरक पडतो. आणि हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते. तर नक्की ही सेवा महाशिवरात्री दिवशी देखील करा. आणि जरी असं म्हणतात की जरी तुम्हाला महाशिवरात्रीच्या अख्ख्या दिवसभरात कधीही तुम्हाला शक्य झाले तरी ह्या सेवा केलेल्या चालतात, कारण त्या दिवशी हे शिवतत्व अत्यंत मोठ्या प्रमाणात हे जागृत असतं, लाखो हजारो पटीने हे जागृत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जी काही साधी सोपी तुम्ही जे काही सेवा करताय ना, तर ते लगेच फलद्रूप होते असं म्हणतात. आणखी एक जेव्हा तुम्हाला हा रुद्राभिषेक झाल्यानंतर ना तुम्हाला काही नैवेद्य दाखवायचा आहे, तर ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्ही उपवासाला पदार्थ बनवणार आहात तर त्याचं देखील तुम्ही ह्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता. किंवा दूध साखरेचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, पांढऱ्या पेढ्याचा देखील तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवू शकता. किंवा तुम्ही जर पंच पंचमहा अमृत बनवला असेल, पंचमहा अमृत बनवला असेल तर त्याचा देखील तुम्ही या दिवशी नैवेद्य हा दाखवू शकता. आणि खरंच ही सेवा खरंच खूप प्रभावशाली आहे असं म्हणेल. आणि नक्की हा सगळ्या सेवा करा. आणि खरंच आपल्या शंभू महादेव हे खूप सारे भोळे आहेत, त्यांना साधी जरी तुम्ही सेवा केली या दिवशी तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होणारे आहेत. आणि जरी तुमच्यापैकी सांगायचं आहे, जरी तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तरी सुद्धा तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती रुद्राभिषेक हे टाकून द्या, तुम्हाला रुद्राभिषेक येऊन जाईल. आणि जरी तुम्हाला जर ह्या सगळ्या सेवा वाचता येत नसतील तर तुम्ही मोबाईलवरती ही लावून देऊ शकता. आणि पळे पळे पाणी वाहत रुद्राभिषेक हे करू शकता. फक्त एवढंच की तुम्ही त्या टायमिंगला रुद्राभिषेक करताना तुम्ही सेवा करताय आणि तुमचं मन दुसरीकडे आहे असं नकोय. जरी तुम्ही ऐकून मोबाईलवरती लावून दिलं आणि हे सगळ्या सेवा जर तुम्ही करत असाल ना, तर असं नको की तुम्ही सेवा ही तर करताय आणि तुमचं मन विचित दुसऱ्याच वेगळ्या ठिकाणी गेलेलं आहे, तर असं नकोय आपल्याला. तर आपण जेव्हा सेवा करतो तर हे मनापासून झाल्याच पाहिजेत आपल्याकडून, तरच आपल्याला ह्या सेवेचं फळ मोठ्या प्रमाणात भेटतं.
तर ह्या दिवशी नक्की सेवा करा. आणि जरी तुम्हाला अजून काही करायचं असेल सेवा, किंवा अजून काही मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल, तर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. अजून काही सेवा असतील तर ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.